करूळ घाट सुरू करा या वैभव नाईकांच्या मागणीवर मंत्री नितेश राणेंचे उत्तर। सिंधुदुर्ग जिल्ह्यात करूळ घाटाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। हा घाटमार्ग 1 वर्ष कामासाठी बंद ठेवूनही काम पूर्ण न झाल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी घाट तात्काळ सुरू करा अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे। तर यावर नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी करूळ घाटासंदर्भात कोणतीही घाई करू नये, आम्हाला आमच्या विरोधकांचा जीव देखील महत्त्वाचा आहे। जनतेची सुरक्षा हे एकच ध्येय ठेवून रस्त्याचं काम सुरू आहे। काही त्रुटी सुचवण्यात आल्या आहेत, त्या पूर्ण झाल्यावर एक मार्गिका सुरू करण्यात येईल। हा रस्ता भाजपचा नाही तर नागरिकांसाठी आहे, त्यावर पक्षाचा झेंडा लागायला नकोय, प्रत्येकजण त्यावर प्रवास करणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। बघा, शेवटी जनतेची सुरक्षा हे महत्त्वाची। कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे। शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्त्वाचा आहे, तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये। टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही, म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये। त्यांचेही कुटुंब आहेत, त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे। म्हणून एकदा ह्या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना, तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ। मी गाडी पाठवतो, चला हे 2-3 गाड्या एकाच गडक्यावर छोटी एक मिनी बस भरतो, मिनी बस मागवतो, सगळे एका मिनी बसमध्ये बसू आणि जाऊ त्याच्यातून, काय हरकत नाही। शेवटी जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतोय तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाही आहे, तो नागरिकांसाठी आहे। त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता कामा नये। करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन, आहे की नाही? तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सिंधुदुर्ग।